नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने शेअर केलेला अनुभव बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक ऐतिहासिक रहस्यमय व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मी किशोर. मी आपल्याबरोबर एक भयान आणि अंगावर काटा येणारा अनुभव शेअर करतोय. ही घटना पुण्यामध्ये 4 वर्षापूर्वी मी कॉलेजला शिकत असताना कुणाल, मी आणि रवी आमच्या तिघांसोबत घडली. आम्ही तिघे एकमेकांचे चांगले मित्र होतो. आम्ही कॉलेजमध्ये, क्लासमध्ये एकमेकांसोबत कुठेही जायचं म्हटलं तरी सोबत असायचो. अभ्यास करायचा म्हटलं तरीही आमच्या तिघांचा ग्रुप असायचा. आम्ही कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असताना फायनल पेपरच्या 10 ते 15 दिवस अगोदर मी, रवी आणि कुणाल असे आम्ही तिघं मित्र रूमवर बसून अभ्यास करत होतो. एके दिवशी रात्री 11 वाजता मला चहा आणि सिगारेटची इच्छा झाली. रवी, कुणाल, बस झाला आता, चला एक सिगरेट घेऊ आणि बाहेरून फिरून येऊत, मी म्हणालो. अरे वाजलेत किती बघतोयस ना, आणि आत्ता सिगरेट प्यायला जायचं शक्यच नाही, मी तर नाही येणार, कुणाल म्हणाला. अरे चल की लगेच जाऊन येऊ, आत्ता कुठे 11 वाजलेत, थोडे पाय पण मोकळे करू, त्यावर रवी म्हणाला. आम्ही कॉलेजला गेल्यापासून या 2 वर्षात कधी रात्रीचे बाहेर पडलो नव्हतो, पण आज सिगारेटच्या निमित्ताने पहिल्यांदाच रात्रीचे रूम सोडून बाहेर जात होतो. पुण्यातील ठराविक दुकाने 24 तास चालू असतात, हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आमच्या रूमपासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असेच एक दुकान आहे जे 24 तास चालू असते. आम्ही रूममधून बाहेर आलो आणि रस्त्याला लागलो. गल्लीतल्या रस्त्यांकडे पाहिले तर सगळीकडे एकदम नीरव शांतता होती. सगळीकडे शुकशुकाट होता. कोणीही बाहेर दिसत नव्हते. फक्त रातकिड्यांचा किर्र आवाज आणि मंद वाऱ्याची झुळूक येत होती. आम्ही तिघेही विचारात पडलो की आता कुठे 11 वाजलेत, तोपर्यंत आपल्या गल्लीत एवढी शांतता कशी काय? आम्ही कधी याचं याआधी पण एवढं निरीक्षण केलं नव्हतं. आम्ही एकमेकांशी गप्पा मारत तिघेही तिकडे रस्त्याने चालत निघालो. आम्ही ज्या गल्लीतून रस्त्याने चाललो होतो त्याच गल्लीत पुढे गेल्यानंतर मध्येच एक पूर्वीचा खूप जुना वाडा होता. त्या दिवशी त्या वाड्याकडे पाहिल्यानंतर जरा विचित्रच वाटत होतं. आणि त्या वाड्याच्या जवळ गेल्यावर वातावरणात पण जरा गारवा निर्माण झाल्यासारखं जाणवलं. पण मी तिकडे लक्ष न देता सरळ पुढे दुकानाकडे निघालो. 10 मिनिटात आम्ही दुकानावरती पोहोचलो. तिघांनीही एक सिगरेट आणि चहा घेतला. 10 मिनिटं तिथेच थांबलो आणि 10 मिनिटानंतर तिथून गप्पा मारत रूमकडे निघालो. त्या वाड्याजवळून आम्ही तिघं मस्ती करून येत होतो. वाड्याजवळून पुढे आल्यानंतर मला असे वाटले की कोणीतरी स्त्री मागून चालून येत आहे. मी मागे वळून बघितलं तर मला एक ब्राह्मण समाजाची स्त्री दिसली. मी तिला बघितलं आणि पुढे चालत निघालो. इथून बस स्टँड किती लांब आहे, त्या बाईने आम्हाला विचारले. आम्ही गप्पा मारत चालत होतो, पण त्या बाईने मला काहीतरी विचारल्यासारखं वाटलं, म्हणून आम्ही पाठीमागे वळलो आणि पुन्हा काय म्हणून विचारलं. मी म्हणाले, इथून बस स्टँड किती लांब आहे? त्या बाईने पुन्हा आम्हाला विचारलं. आम्ही तिला पत्ता सांगितला आणि पुढे बघून रूमकडे चालू लागलो. टाईम काय झाला आहे आता? त्या बाईने परत एकदा विचारले. आता 11:30 वाजत आले आहेत, मी त्या बाईला सांगितले. थोडे पुढे गेल्यानंतर त्या बाईने पुन्हा मला पत्ता विचारला. नंतर 2 मिनिटांनी परत टाईम विचारला. असे ती सारखेच विचारू लागली. ती आम्हाला सारखंच विचारत होती म्हणून आम्ही चिडलो होतो. आम्ही माघारी पाहून तिला रागवणार होतो, पण
माघारी पाहिले तर मागे कोणीच नव्हतं. आम्ही तिघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. मी, रवी आणि कुणाल तिघं म्हटलो की जाऊ देत, गेली असेल, चला आपण निघूयात. परत थोडा पुढे गेलो तेव्हा पाठीमागून त्या बाईचा तसाच आवाज आला. मला कोणीतरी थोडी मदत करता का? मी आणि माझ्या मित्रांनी पलटून बघितलं तर तीच बाई त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत होती. मुख्य म्हणजे यावेळी तिचे डोके उलटे होते, पूर्णपणे पाठीमागे तोंड फिरले होते. तिचे सगळे केस विस्कटलेले होते, डोळ्यांची बुबुळे पांढरी शुभ्र झाली होती आणि तिचे दोन्ही हात तिच्याच गळ्यामध्ये घट्ट पकडले होते. रवी, कुणाल, पळा, मी मोठ्याने ओरडलो. आम्ही तिच्याकडे बघितलं आणि घाबरून धूम ठोकून पळत सुटलो. ते थेट रूमवर जाऊन थांबलो. पाठीमागे वळून पण बघितलं नाही. रूममध्ये गेलो तेव्हा रूमची लाईट बंद होती. आम्ही लाईट लावली आणि तिघे एका जागी शांत बसलो. आम्ही तिघेही खूप घाबरलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आजूबाजूच्या लोकांना रात्री झालेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला आणि त्यांना त्या वाड्याचा जुना इतिहास विचारला. तर त्यावेळी एका आजोबांनी सांगितलं की तो वाडा ब्राह्मण समाजाच्या एका सावकाराचा आहे. ब्राह्मण सावकाराचा म्हणजे? आणि तिथे आता कोणीच का राहत नाही? आम्ही त्यांना विचारले. तो वाडा ज्ञानेश काका नावाच्या एका ब्राह्मणाचा आहे. तो फार जुना आहे. त्यावेळी आम्ही लहान होतो. ते काका या गल्लीतल्या आणि आजूबाजूच्या लोकांची सावकारकी करत होते. जरी ते सावकार असले तरी ते कोणालाच अजिबात त्रास देत नव्हते. ते खूप समजूतदार होते. अडल्या नडलेल्याला वेळोवेळी मदत करत होते. त्यांना एक मुलगी होती. ती एकुलती एक होती, त्यामुळे त्यांनी तिला खूप लाडात वाढवले होते. त्या मुलीचे आणि ह्याच गल्लीतल्या एका मुलाचे एकमेकांवरती प्रेम होते, पण तो मुलगा परजातीचा असल्यामुळे त्यांना ते मान्य नव्हते. त्यांनी तिचे लग्न ब्राह्मण समाजाच्या एका मुलाबरोबर जमवले. लग्न काही दिवसांवरती आले होते, पण तिचा प्रियकर एके दिवशी रात्रीचा लपून त्यांच्या वाड्यात गेला आणि त्याने तिचा जीव घेतला. तो मुलगा 2 दिवसात सापडला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ते काका पण इथून निघून गेले. ते कुठे गेले ते कुणालाच माहीत नाही. त्यानंतर काही वर्षांनी तो मुलगा सुटून घरी आला. त्या मुलीने एका अमावस्येच्या रात्री त्याचाही जीव घेतला. नंतर येथील एका बिल्डरने JCBने तो वाडा पाडण्याचा प्रयत्न केला, पण वाड्याचा एक दगड खूप जोरात JCBवरती पडला. त्यामुळे त्यानेही तो वाडा पाडायचा परत प्रयत्न केला नाही. त्यानंतर ती बऱ्याच जणांना येथे दिसली आहे. त्यामुळे तेव्हापासून त्या वाड्यामध्ये कोणी जात नाही आणि त्याच्या समोरही कोणी थांबत नाही. आणि लोक म्हणतात की त्या दोघांचे आत्मे अजूनही या वाड्यात आहेत. रात्री 9-10 वाजल्याच्या नंतर या गल्लीतून जायला सुद्धा लोक घाबरतात. आजोबांनी आम्हाला सांगितले. त्या दिवसापासून मी सिगारेट सोडून दिली आणि आम्ही त्या रस्त्याने नंतर कधी गेलोच नाही आणि नंतर पण कधी जाणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.